हॅपी मदर्स डे टू ऑल मॉम्स, स्पेशल माय मॉम. आईचं काय महत्त्व असतं आपल्या आयुष्यात हे लग्न झाल्यानंतरच मुलीला कळतं आणि तेच माझ्या बाबतीत पण झालं. माझ्या आईने खूप काही माझ्यासाठी केलेलं आहे, पण आत्ता तेव्हा त्याची काहीच जाणीव नव्हती मला. जसं माझं लग्न झालं तसं मला कळायला लागलं की मी आई स्वतः झाले, तेव्हा मला कळायला लागलं की नाही का आईने किती काय आणि कसं केलं आपल्यासाठी. म्हणजे आपण कुठल्या कुठल्या प्रसंगातनं तिने मला कसं वाढवलं आहे, काय केलं आहे, किती संस्कार छान केले, ते आता वाटतं की अरे हां, म्हणजे आपल्यासाठी एवढं सगळं केलं आहे आईनी, त्याची जाणीव आत्ताच होते. खरं तर जेव्हा मी आई झाले ना, तेव्हा मला आईची कदर कळली. ज्यावेळेस माझं बाळ ह्या जगात येणार होतं, तेव्हा मला खरंच कळलं की आईचं महत्त्व काय असतं. जसं की ज्यावेळेस डिलिव्हरीची टाईम खूप माझ्या डिलिव्हरीच्या टायमिंगला जरा थोडे कॉम्प्लिकेशन होते, त्यामुळं ना तर त्यावेळेला ना माझी आई सोबत माझ्या होती. माझ्या प्रत्येक चांगल्या प्रसंगात कधी नसली तरी माझ्या वाईट प्रसंगात नेहमी माझ्या आईसोबत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आणि त्या प्रसंगात पण ती माझ्यासोबत, माझा भाऊ, माझे आई वडील, त्या प्रसंगात पण माझी त्यांनी साथ दिली. जेव्हा डिलिव्हरीसाठी या ऑपरेशन थिएटरमध्ये मी पोचले, तर तेव्हा ना ते काय प्रोसेसर असते त्यासाठी म्हणजे ते मशिनरीमध्ये चेकअप ते करायचं असतं, तर तेव्हा मंगळसूत्र, जोडवी हे सगळं बाहेर काढून ठेवावं लागतं. तेव्हा असं वाटलं की अरे, म्हणजे आपण इथून अगोदर लग्नाआधी कसं एक मुलगी असते, बहीण असते, लग्न झाल्यानंतर बायको होते, बायकोनंतर म्हणजे सून होते, वहिनी होते, पण जेव्हा ती आई होते ना, ती फक्त तेव्हा आईच असते. कारण की मंगळसूत्र काढून तिचं अस्तित्व तेव्हाच कळतं जेव्हा ती ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना सगळं काढून फक्त ती एक आई म्हणून डिलिव्हरीसाठी जाते. तेव्हा कळलं की आई हे फक्त आईच असते, आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. तसंच माझ्या बाबतीत पण माझ्या आईची जागा, आई सगळ्यांची जागा घेऊ शकते, पण आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. खरं तर माझ्या आईला खूप भाकरी वगैरे आवडायची. मला लग्नाआधी काही भाकरी येत नव्हते. आता मी भाकरी करायला शिकले खरं, पण असं वाटते ना, मी आत्ता कुणाला कौतुक वाटत नाही की मला भाकरी येते. पण जर मी आईला गरम गरम तव्यावरची भाकरी दिली असती ना, तर तिला खूप भारी वाटलं असतं. कसं असतं ना, आता जेवण बनवायला मी पण शिकले, पण ती जी सवय ना आईच्या हाताला, ती कधीच येणार नाही. ती कुठले मसाले वगैरे वापरत नव्हती. फक्त चपाती झालेल्या तव्यात, भाजीला फक्त तिखट, मीठ, कुठलेही मसाले न वापरता जी भाजी बनवायची ना तव्यात, त्याची चव ना अजूनपर्यंत त्याचं तुलना कुठल्याचं पंचपक्वानापुढे फिके आहे. कारण ती जी आईची चव जे आईच्या हाताची चव आहे. मी पण जेवण बनवते, पण तसंच बनत नाही. माहेरी मी जेव्हा जाते त्यावेळेस जसं साधं मला फक्त भाजी चपाती लागते, पण भाजी चपातीच फक्त लागते, ती फक्त आईच्याच हातची. आणि माहेरीच गेल्यानंतर एका स्त्रीला आईचं जेवण भेटतं, खरंच त्याचं एक सुख वेगळंच असतं. जे आपण माहेरी गेल्यावर एक मुलगी होतं खरं तर. नाहीतर सासरी असताना कसं सून, भाऊजय, नंतर बायको, नंतर आई असं सगळं होतं, पण माहेरीच फक्त खरं आपली किंमत असते. माहेरी गेल्यावरच कळतं की नाही का, ती फक्त न विचार करता बोलू शकते तिथं. म्हणजे एक खोडकर मुलगी जी असते ना, ती फक्त माहेरी गेल्यावरच होते. नाहीतर ती जबाबदाऱ्यांच्या पुढं सासरी कसं जबाबदाऱ्या, कुणाला काय वाटेल, कसं वाटेल, कोणाला कसं बोलू, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. पण माहेरी गेल्यावर शांत, काहीच नाही, जसं वागायचं तसं वागायचं. मस्त वाटतं माहेरी गेल्यानंतर.